नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फिक्स प्रिपोजिशन. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो मित्रांनो, ही इज गुड. गुड रिकामी जागा इंग्लिश. तर रिकामी जागा कोणता शब्द येईल? तर गुडच्या नंतर जो प्रिपोजिशन आहे तो फिक्स तो येतो, ॲट येतो मित्रांनो. एज आपलं राईट आन्सर होईल. आणि या सेंटेन्सचा मिनिंग जो होईल मित्रांनो, ही इज गुड ॲट इंग्लिश. तर याचा मिनिंग जो येईल तो इंग्लिश चांगला हुशार आहे. तर हा असा त्याचा मिनिंग होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, शी इज इंटरेस्टेड. रिकामी जागा म्युझिक. तर इंटरेस्टेडच्या नंतर कोणता फिक्स प्रिपोजिशन येतो मित्रांनो, तो येतोय इन. इंटरेस्टेड इन असा जो प्रिपोजिशन येतो तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर असा सेंटेन्स बनेल आपला, शी इज इंटरेस्टेड इन म्युझिक असा. आणि त्याचा मिनिंग जो होईल मराठीत, तिला संगीतामध्ये रस आहे असा जो मराठीत त्याचा मिनिंग होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे तो मित्रांनो, द चिड इज अफ्रेड रिकामी जागा डॉग्स. तर रिकामी जागा कोणता शब्द येईल, कोणता प्रिपोजिशन येईल? तर तो येईल ऑफ. तर अफ्रेड ऑफ जे फिक्स प्रिपोजिशन आहे मित्रांनो, तर असा सेंटेन्स बनेल आपला, द चिड इज अफ्रेड ऑफ डॉग्स. तर नंतर त्याचा मिनिंग जो येईल मराठीमध्ये ते येईल, मुलाला कुत्र्याची भीती वाटते असं त्याचा मिनिंग येईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो मित्रांनो, सक्सेस डिपेंड्स रिकामी जागा हार्डवर्क. तर सक्सेस डिपेंड्स ऑन इन मित्रांनो, इथे तर ऑन जे आपलं राईट आन्सर ए होईल. त्यानंतर सेंटेन्सचा जो मिनिंग आहे ना असा मित्रांनो, मराठीमध्ये यश कठोर परिश्रमावर अवलंबून असते असं त्याचं मराठीत मिनिंग येईल. आणि ते आपलं सेंटेन्स असं बनेल, सक्सेस डिपेंड्स ऑन हार्डवर्क. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, दिस बुक्स बिलॉंग्स रिकामी जागा मी. तर दिस बुक्स बिलॉंग रिकामी जागा जो शब्द येईल तो येईल टू. बिलॉंग्स टू तर मित्रांनो, तर दिस बुक्स बिलॉंग टू मी. तर हे पुस्तक माझे असं त्याचा मिनिंग येतो मित्रांनो मराठीमध्ये. एज आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, पुणे इज फेमस रिकामी जागा एज्युकेशन. तर फेमस जे येईल ते फेमस फॉर येईल मित्रांनो, फॉर जे इट फिक्स प्रोपोजिशन होईल. एज आपला राईट आन्सर होईल. असं ते सेंटेन्स बनेल मित्रांनो, पुणे इज फेमस फॉर एज्युकेशन. आणि त्याचा जो मराठीत मिनिंग येईल, पुणे शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे, प्रसिद्ध सिटी आहे असा मिनिंग त्याचा येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आठवा मित्रांनो, आठवा क्वेश्चन येतो मित्रांनो, प्रश्न पर्याय क्वेश्चन बघूया आपण. तर सातवा क्वेश्चन येतो, ही इज मॅरिड रिकामी जागा डॉक्टर. तर ही इज मॅरिड रिकामी जागा जो शब्द येईल मित्रांनो, जो मॅरिड टू येतो मित्रांनो, तर एज आपला राईट आन्सर होईल. आणि त्याचा सेंटेन्स असा बनेल, ही इज मॅरिड टू अ डॉक्टर. त्याचा विवाह एका डॉक्टरशी झाला असं त्याचं मराठीमध्ये मिनिंग येईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो मित्रांनो, प्लीज लिस्टन रिकामी जागा केअरफुली. तर लिस्टन मित्रांनो, लिस्टनच्या नंतर जो फिक्स प्रिपोजिशन आहे तो टू येतो मित्रांनो, एज आपला राईट आन्सर होईल. आणि असा सेंटेन्स बनेल मित्रांनो आपला, प्लीज लिस्टन टू मी केअरफुली. कृपया माझी काळजीपूर्वक ऐका असं त्याचं मराठीमध्ये मिनिंग होईल. त्यानंतर क्वेश्चन नववा येतो मित्रांनो, लुक्स रिकामी जागा द ब्लॅकबोर्ड. लुक्स ॲट येतो मित्रांनो, लुक्सच्या संघ जो प्रिपोजिशन येतो तो ॲट येतो मित्रांनो, लुक्स ॲट येतो मित्रांनो, लुक्स ॲट द ब्लॅकबोर्ड. तर फळ्याकडे पहा असं त्याचा मिनिंग होतो मराठीमध्ये. त्यानंतर क्वेश्चन 10 येतो मित्रांनो, आय एम लुकिंग रिकामी जागा माय पेन. आय एम लुकिंगच्या नंतर जो फिक्स प्रोपोजिशन येतो मित्रांनो तो फॉर येतो, एज आपला राईट आन्सर होईल. आणि असा आपला जो सेंटेन्स बनेल, आय एम लुकिंग फॉर माय पेन. हे मी माझा पेन शोधत आहे, म्हणजे लुकिंग म्हणजे पाहण्याचं, तर मी माझा पेन शोधत आहे असं त्याचं मराठीमध्ये मिनिंग येईल. त्यानंतर क्वेश्चन 11 येतो मित्रांनो, इज अप्लाइड रिकामी जागा द जॉब. तर रिकामी जागा शब्द कोणता येईल, फिक्स प्रोपोजिशन जो येईल मित्रांनो ते फॉर येईल मित्रांनो, एज आपला राईट आन्सर होईल. अप्लाइड फॉर, ही अप्लाइड फॉर द जॉब असा सेंटेन्स बनेल मित्रांनो. आणि त्याचा जो मराठीत मिनिंग येईल, त्यांनी नोकरीसाठी अर्ज केला असं त्याचा मिनिंग येईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वेट रिकामी जागा मी. तर वेट फॉर मी येतं मित्रांनो, फॉर जे इथं फिक्स प्रोविजन लागतं, एज आपला राईट आन्सर होईल. आणि याचा जो मराठीमध्ये मिनिंग येईल मित्रांनो, तो माझी वाट पहा असं त्याचा मराठीमध्ये मिनिंग येईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो मित्रांनो, द बॉटल इज फुल रिकामी जागा वॉटर. द बॉटल इज फुल, फुलच्या नंतर जो फिक्स प्रोपोजिशन आहे मित्रांनो तो येतो ऑफ, एज आपला राईट आन्सर होईल. तर द बॉटल्स इज फुल ऑफ वॉटर. आणि त्याचा मराठीमध्ये मिनिंग होईल मित्रांनो, बाटली पाण्याने भरलेली आहे असं त्याचा मराठीमध्ये मिनिंग येईल. आणि राईट आन्सर आपलं ए आहे. त्यानंतर क्वेश्चन 14 येतो मित्रांनो, वी आर प्राऊड रिकामी जागा ऑर कंट्री. तर प्राऊड जे येतं त्याच्यानंतर ऑफ प्रिपोजिशन लागतं मित्रांनो, एज आपला राईट आन्सर होईल. वी आर प्राऊड ऑफ अवर कंट्री. तर असं जे त्याचा सेंटेन्सचा मिनिंग होईल मित्रांनो, आम्हाला आपल्या देशाची अभिमान आहे. त्यानंतर क्वेश्चन 15 येतो मित्रांनो, प्रश्न पर्याय क्वेश्चन ऑप्शन बघूया आपण. तर 15 क्वेश्चन येतो. 15वा क्वेश्चन येतो, ही इज ॲग्री रिकामी जागा मी. तर ॲग्रीच्या नंतर जो फिक्स प्रोविजन मित्रांनो ते येतो विथ, ॲग्री विथ येतो, ॲग्री विथ म्हणतो आपण. तर ही इज ॲग्री विथ मी. तर
असा मराठीमध्ये त्याचा मिनिंग येतो मित्रांनो, तो माझ्यावर रागावला आहे, असा त्याचा मराठीमध्ये मिनिंग येतो. त्यानंतर क्वेश्चन 16 येतो मित्रांनो, शी इज ॲग्री, त्या रिकामी जागा द रिझल्ट. तर शी इज ॲग्री, ॲग्रीच्या नंतर इथं रिझल्टबद्दल बदललेले आहे, तर अबाउट जे द रिझल्ट येईल. तर शी इज ॲग्री अबाउट द रिझल्ट, ती निकालाबद्दल रागावली आहे, असं त्याचा मिनिंग येईल मराठीत. त्यानंतर क्वेश्चन 17 येतो मित्रांनो, दिस पेन इज डिफरंट, रिकामी जागा युअर्स. तर दिस पेन डिफरंट, डिफरंटच्या नंतर फिक्स प्रोव्हिजन जो असतो तो असतो फ्रॉम, तर ए जे आपलं राईट आन्सर होईल. दिस पेन इज डिफरंट फ्रॉम युअर्स, तर हा पेन तुझ्या पेनापेक्षा वेगळा आहे, असं त्याचा मराठीमध्ये मिनिंग होईल. त्यानंतर 18वा क्वेश्चन येतो, युअर शर्ट इज सिमिलर, रिकामा जागा माईन. तर युअर शर्ट इज सिमिलर, तर सिमिलरच्या नंतर जो फिक्स प्रोव्हिजन येतो मित्रांनो तो येतो टू, तर युअर शर्ट इज सिमिलर टू माईन, तर तुझा शर्ट माझ्या शर्टासारखा आहे, असं त्याचा मराठीत मिनिंग होईल. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे मित्रांनो, ही इज कॅपेबल, रिकामी जागा सॉल्विंग द प्रॉब्लेम. तर कॅपेबलच्या नंतर जे येतो मित्रांनो फिक्स प्रोपोजिशन ते येतो ऑफ, तो ऑफ इथं जे राईट आन्सर होईल आपलं ए. त्यानंतर आपला सेंटेन्स असा बनेल, ही इज कॅपेबल ऑफ सॉल्विंग द प्रॉब्लेम, असा त्याचा मिनिंग इन मराठीमध्ये तो ती समस्या सोडवण्यास सक्षम आहे, असा त्याचा जो आहे मराठीत मिनिंग आहे मित्रांनो. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, शी इज फाउंड, फाउंडच्या नंतर फिक्स प्रोव्हिजन काय येतं मित्रांनो, तो फाउंड नंतर येतो ऑफ, ऑफ ए जे आपला राईट आन्सर होईल. तर शी इज फाउंड ऑफ रीडिंग बुक्स, तर रीडिंग बुक्स असं सेंटेन्स मिनिंग होईल मित्रांनो, तिला पुस्तके वाचण्याची आवड आहे, असं त्याचा मिनिंग होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन मित्रांनो, ही इज कम्प्लेनेड, रिकामी जागा द नॉईस. तर कम्प्लेनेडच्या नंतर जो येतो मित्रांनो तो फिक्स प्रोपोजिशन येतो अबाउट, ही इज कम्प्लेनेड अबाउट द नॉईस, तर त्याने आवाजाबद्दल तक्रार केली, असं त्याचा मराठीमध्ये मिनिंग होतं. कॉम्प्लिमेंटच्या नंतर अबाउट येतो मित्रांनो, तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, ही इज सफरिंग, रिकामी जागा फिवर. तर ही सफरिंग फ्रॉम जे आपल्या फिक्स प्रोव्हिजन लागतो मित्रांनो फिवर, तर ही इज सफरिंग फ्रॉम फिवर, असं त्याचा मिनिंग येतो, तो तापाने त्रस्त झाला, असं त्याचा मिनिंग येतो मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 2 क्वेश्चन पाहूया आपण अगोदर, प्रश्न और पर्याय क्वेश्चन ऑप्शन. तर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, वॉटर कन्सिस्ट हायड्रोजन अँड ऑक्सिजन, तर रिकामी जागा कोणता शब्द येईल. तर कन्सिस्ट नंतर जो फिक्स प्रोपोजिशन येतो मित्रांनो तो येतो ऑफ, तर वॉटर कन्सिस्ट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन, त्याचा मिनिंग होईल मित्रांनो असा, पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेले आहे, असं त्याचा मिनिंग आहे मित्रांनो. आणि कन्सिस्ट नंतर तो ऑफ प्रोपोजिशन मित्रांनो ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, वी बिलीव्ह, रिकामी जागा गॉड. तर वी बिलीव्हच्या नंतर जे येतं बिलीव्ह इन येतो मित्रांनो, ते इन जे आपलं फिक्स प्रोपोजिशन येईल, तर वी बिलीव्ह इन गॉड, हे आपला राईट आन्सर ए येईल. त्यानंतर आम्ही देवावर विश्वास ठेवतो.